नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे वन विभागाची, पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवित किनवट तालुक्यातील परोटी, इस्लापूर, रिठा, वाळकी, जलधारा, मार्लागुंडा, मुरझळा आणि चिखली या गावांमध्ये वन्यप्राणी संरक्षण व सावधगिरी संबंधी माहितीपर बॅनर लावून नागरिकांना सतर्क राहण्याचे व वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम उपवनसंरक्षक केशव वाभळे, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत इटलोड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापूर वनपरिक्षेत्रात राबविण्यात येत आहे. नागरिकांनी हिंस्त्र वन्य प्राण्यांपासून सावधगिरी बाळगावी यासाठी बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांच्या वावराच्या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देणारे बॅनर बसवले जात आहेत. जनजागृती मोहिमेत इस्लापूर येथील वनपाल व्ही.एस. गुद्दे, आर.बी. कोलते, डी.डी. सोनाळे, वनरक्षक आर.एस. शेळके, एस.डी. कानिंदे, पी.एस. रणदिवे, एस.एल. सोमशेट्टी, ए.एस. पढाळे, अकबर युसुफ सय्यद, पी.पी. राठोड, बी.बी. धोत्रे, पी.एन. पारधी, संगीता वडजे, अंजना खनपटे, शीला केंद्रे, एन.एस. नागरगोजे, के.जी. सोनवळकर, जी.जे. निकम आणि वनमजूर उत्तम पवार यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला असून माहिती फलक बॅनरद्वारे नागरिकांसाठी महत्त्वाच्या सावधगिरी सूचना देत रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना समूहाने जावे, हातात काठी ठेवावी, गळामानाभोवती झाड रुमाल बांधावा आणि मोबाईलवर आवाज ठेवत हालचाल करावी. वनक्षेत्र व गावाजवळील उघड्या जागी शौचास जाणे टाळावे. शाळा वनक्षेत्राजवळ असल्यास मुलांनी समूहाने जावे किंवा पालकांसोबतच पाठवावे. बिबट्यांविषयी अफवा, बनावट फोटो किंवा व्हिडिओ पसरवू नयेत. रात्रीचे दरवाजे लॉक ठेवावेत. अंगणात उघड्यावर झोपणे टाळावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्री बाहेर एकटे सोडू नये. पाळीव जनावरे जाळीबंद गोठ्यात बांधावीत आणि परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा. अशा महत्त्वाच्या सूचना देत वनविभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले असून ही जनजागृती मोहीम पुढील काही दिवस अधिक गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाभळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.